संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. बच्चू कडू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बच्चू कडू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपला बिडू, बच्चू कडू, आपला बिडू, बच्चू कडू शेतकऱ्यांचा कर्जमाफी, झाली पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, झाली पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, झाली पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, शेतकऱ्यांची कर्जमाफी न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आपला बिडू, बच्चू कडू, आपला बिडू, बच्चू कडू, बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बच्चू भाऊ आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय शिवराय, जय भीम. आज लिंबा गणेश येथे बच्चू भाऊ कडू यांनी जे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी राज्य शासनाच्या विरोधात एल्गार उभारलेला आहे. त्याला लिंबा गणेश व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकवटलेले आहेत. मी या सर्व शेतकरी एकजुटीला मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी ज्येष्ठ मंडळींना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आपण हा लढा सुरू ठेवायचा आहे. आणि शेतकरी नेते, संघर्षशील नेते बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहायचंय ही या सर्व तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. या सरकारनं 2014 पूर्वी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसाला 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतात. या सप्टेंबर मधल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाबरोबर त्यांची जमीन सुद्धा वाहून गेली आहे. शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. त्यामुळं नागपूर या ठिकाणी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे या मागणीसह इतर मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलनाला बसलेले आहेत. या ठिकाणी सरकार गेल्या कित्येक वर्षापासून केवळ चर्चेला बोलवतंय आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. त्यामुळं सरकारनं चर्चेचा गुन्हा थांबावं आणि संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही बच्चू भाऊ कडूची जी मागणी आहे त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लिंबा गणेश या ठिकाणी लिंब पंचक्रोशीतील शेतकरी बांधव सगळे जमलेले आहेत. आमची अशी मागणी आहे की तातडीनं या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे.